तुमची मुलं डबा अर्धाच खाऊन परत आणतात, पण हे मेथीचे थेपले एकदा डब्यात दिलेत ना, तर एक तुकडाही परत येणार नाही बरं का. नमस्कार, मी शीतल पटवर्धन. शीतल्स कुकरी या चॅनेलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. मे महिना संपून आता शाळा सुरू होतील आणि मुलांच्या आईला मुलांच्या डब्याचे वेध लागतील. त्यासाठीच आज मी बनवणार आहे मुलांच्या टिफिनसाठी अतिशय योग्य, पौष्टिक, 2 दिवससुद्धा मऊ राहणारे मेथीचे पौष्टिक थेपले. चला तर मग आपण सुरुवात करूयात. इथे एका बाउलमध्ये आपण एक मूठभर मेथीची स्वच्छ निवडून धुवून चिरून घेतलेली पानं दिसत आहे तुम्हाला. त्याच्यानंतर 1 टेबलस्पून कसुरी मेथी, तीसुद्धा गरम करून हातावर अशी चुरून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण घालतो आहे डाळीचं पीठ. डाळीचं पीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये, त्याची चव चांगली येते. त्याच्यानंतर 2 टीस्पून आपण दही घालतो आहे त्याच्यामध्ये. दह्याचीसुद्धा चव चांगली येते आणि पराठा किंवा थेपला मऊ राहायला मदत होते. त्याच्यानंतर धने पावडर, जिरे पावडर अशी आपण घालतो आहे. नंतर आपण त्याच्यात घालतो आहे हळद. हळद जरा जास्ती घालायची, म्हणजे मग त्याला रंग चांगला येतो, किंवा कमी आवडत असली तर कोणी कमी घातलं तरी चालेल. लाल तिखटाचा असं रंग पण चांगला येतो आणि थोडा तिखटासाठी आपण त्याचा उपयोग करतो आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यात घालतो आहे आलं लसूण पेस्ट, आलं लसूण मिरची पेस्ट. तिन्ही एकत्र करून ते वाटून घेतलेली आपण पेस्ट त्याच्यामध्ये घालतो आहे. त्याच्यानंतर 2-3 चमचे आपण तेल घालतो आहे. ह्या तेलानेसुद्धा त्याला अशी मवारी येते आणि खुसखुशीत पण होतो. आणि त्याच्यानंतर आपण घालतो आहे 1 वाटीभर चांगलं कणिक. आणि हे सर्व आपण पदार्थ छान एकत्र करून घेणार आहोत. तसंच मीठ घालतो आहे आपण त्याच्यामध्ये. एकत्र करत असताना आलं लसूण पेस्ट आणि तेल जे आहे ते सगळ्या कणकेला आपण व्यवस्थित चोळून घेणार आहोत, म्हणजे प्रत्येक कणाकणाला ते लागू शकेल, म्हणजे खुसखुशीत व्हायला मदत होते. याच्यामध्ये आपण दही घातल्यामुळे थोडंसं ओलसरपणा ऑलरेडी त्याला येणार आहे. त्यामुळे पाणीसुद्धा घालताना अंदाज घेतच घालायचं, एकदम घालायचं नाही, कारण गोळा आपल्याला खूप सैल करायचा नाही आहे. थोडासा घट्टसरच आपल्याला ठेवायचा आहे, म्हणजे आपले पराठे चांगले होतील. पिठामधले सगळे पदार्थ आता छान एकत्र झालेत आणि आता आपण थोडं थोडं त्याच्यामध्ये पाणी घालायला लागूयात. पाणी एकदम घालायचं नाही, अंदाज घेतच आपल्याला घालायचं आहे. अशा पद्धतीने हे सर्व मी एकत्र करून घेते. यातले सर्व पदार्थ एकत्र करून आपण त्याचा गोळा छान मळून घेतलेला आहे आणि त्याला आता तेलाचा हात लावून घेतो आहे आपण. तेलाचा हात लावून एक 20-25 मिनटं ठेवून द्यायचं हे पीठ, आणि मग नंतर आपण त्याचे थेपले बनवायला घेऊयात. तसं मी ते झाकून ठेवून देते. झाकून ठेवलेला गोळा परत एकदा मळून घेतला आणि मग नंतर त्याचे असे छोटे छोटे गोळे करून त्याचा आपण आता थेपला लाटतो आहे. आणि लाटायला मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. कसलंही घेतलं तरी चालेल, तांदूळ पिठी पण घेतली तरीसुद्धा चालेल, पण मी हे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि सगळ्या बाजूनी आपण तो सारखा लाटून घेतो आहे. हा मी खूप मोठा करणार नाही आहे, छोटाच ठेवणार आहे, कारण लहान मुलांसाठी आपण करतो आहे ना डब्यात द्यायला, त्याच्यामुळे त्यांना ती मजा वाटते जरा छोटं छोटं बघितलं की. आता तो सगळ्या बाजूनी छान लाटून घेतला. त्याचवेळी मी एकीकडे तवा तापत टाकलेला होता. थेपले अगदी पातळ लाटलेले आहेत आपण, आणि ते एकदम म्हणजे 2-4 करून ठेवून मग नंतर एकदम भाजले तरीसुद्धा चालतील, किंवा एकीकडे भाजलं तरीसुद्धा चालतं. छान पातळ झाला आहे बघा आता आपला. आता मी एकीकडे तो भाजून घेते, कारण माझे थोडेच आहेत ना म्हणून. बरेच जेव्हा करायचे असतील तेव्हा थोडे लाटून घेतलेले बरे पडतात. तेलावर आपल्याला ते भाजायचे.
आणि गॅस मोठा ठेवायचा, म्हणजे या भाजायला हा गॅस कधी लहान नाही ठेवायचा. हां, मोठ्या गॅसवर हे भाजायचे आपले, म्हणजे ही टीप लक्षात ठेवायची. दोन्ही बाजूनी म्हणजे खालनं वरनं दोन्हीकडे आपण तेल लावतो आहे. आपले हे थेपले एकदम टेस्टी होतात बरं का, आणि सॉफ्टही होतात. लांबच्या प्रवासाला आपण जर जात असलो तरी हे बरोबर करून घेतले ना तर खूप फायदेशीर पडतं आपल्याला, आणि त्याचा उपयोग होतो वेळोवेळी. कारण हे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना चालण्यासारखे आहेत ना, आणि शिवाय चांगले भाजलेले असल्यामुळे टिकतात पण 2-3 दिवस, म्हणजे हा मोठा त्याचा फायदा आहे. त्यामुळे कधीही आपल्याला प्रवासामध्ये काहीतरी आपल्यापाशी खायला असतं. थेपला दोन्ही बाजूनी आपण चांगला खमंग होईपर्यंत भाजायचा, म्हणजे चवीला पण तो चांगला लागतो. बघा बरं किती छान दिसतोय तो. आता दुसराही मी तसाच भाजून घेणार आहे. अशा पद्धतीने सगळ्या पिठाचे मी थेपले बनवून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. मी केलेले हे थेपले शेवटी मुलांना आवडतील की नाही हे तुम्ही पण सांगा बरं का. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा, मला अभिप्राय द्या. चॅनेलला माझ्या अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. इथे मी 2 करून भाजून दाखवलेले आहेत, आणि बाकीचे पण मी करून झाले की दाखवते तुम्हाला. एका वाटीच्या मध्ये 6 झाले बरं का पराठे, आणि किती बघा छान, म्हणजे बरोबर सगळे एकासारखे झालेले आहेत. आणि त्याचं मला रोलसुद्धा छान करता येतो आहे. एकदम सॉफ्ट झालेले आहेत ते, आणि असं हातानेसुद्धा मी तुम्हाला दाखवते ते सुद्धा बघा किती सॉफ्ट झालेलं आहे, म्हणजे खायला एकदम लुसलुशीत मऊ. तर मग या सुट्टीनंतरच्या शाळेच्या पहिल्या दिवसाचा मेनू ठरवून टाका. मेथीचे थेपले आणि सॅलड, आणि कळवा बनवले का ते. धन्यवाद. पुन्हा भेटूच एका नवीन रेसिपीसह. थँक्यू.